नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वदेश ॲग्रोटेकचे स्वदेश कोळपणी यंत्र, ज्यावर तुम्ही कोळपणी करू शकता। कोळपणीला तुम्हाला 9 इंचापासून 2.5 फुटापर्यंत पास लावता येते। त्याच्यानंतर दुसरे आहे आपले वखर। याच्यात जास्त तुमच्या शेतामध्ये गवत असेल तर त्या वखरणीसाठी हा मोगळा दिलेला आहे। हे 14 इंच असते, तर तुम्ही मोगडणी करू शकता, वखरणी करू शकता। त्याचबरोबर आपल्याकडे आहे रेझर, जे भाजीपाल्यामध्ये सरी सोडणे, बेड बनवणे किंवा भाजीपाल्यामधील इतर कुठले आंतरमशागतीचे काम करायचे असेल तर हे रेझर वापरू शकता। त्याचबरोबर ऊसाला किंवा हळदीला माती लावायची आहे तर त्यासाठी दिलेली आहे बाळभरणी। हे नवीन प्रकारे आपण डिझाईन केलेली आहे। जुन्या बाळभरणीपेक्षा ही अतिशय व्यवस्थित आणि म्हणजे लेझर कटिंग मध्ये डिझाईन आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही। आता हे आहे आपले कोळपणी यंत्र, ज्यावर तुम्ही 50 सीसी आणि 35 सीसी असे 2 इंजिन वापरून मशीन चालवू शकता। आपली बॉडी बघू शकता, पूर्णपणे लेझर कटिंग आहे। लेझर कटिंग बॉडी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही म्हणजे बॅलेन्सिंग आणि मजबूतीसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही। तर आपलं हे जे कोळपणी यंत्र आहे हे आपण महाराष्ट्रात नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, त्यानंतर राजस्थान, या भरपूर म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण हे दिलेलं आहे मशीन, आणि भरपूर प्रमाणात आपलं डिमांड आहे। जवळपास 3-3.5 वर्षापासून आपण कार्यरत आहोत आणि शेतकऱ्यांना याचा भरपूर फायदा झालेला आहे। आता हे सर्व अगोदर आपलं झालेलं आहे सर्वांकडे, म्हणजे कोळपणी यंत्र सर्वांना माहिती आहे, पण आपण आता त्यामध्ये सुद्धा एक बदल केला आहे, तो म्हणजे स्प्रे पंप। स्प्रे पंप जो आहे हा 24 लिटर टाकी कॅपॅसिटी आहे याची। त्याच्यानंतर बॅटरी जी आहे ही डबल बॅटरी, म्हणजे डबल पंप बॅटरी आपण यामध्ये यूज केलेली आहे। यामध्ये तुम्हाला 4 नोझल आहेत। नंतर कुठलेही पीक असो तुमचं, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, हरभरा, भुईमूग, त्यानंतर भाजीपाला, या सर्व पिकांना तुम्ही फवारणी करू शकता। अशा प्रकारचं आपलं कोळपणी यंत्र, आणि हा नवीन आपला आता एक डेव्हलपमेंट केलेला प्रकार आहे फवारणी यंत्र। तर आपण याची आता ट्रायल बघूया।